नमस्कार. कथाकथन 19 स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील कथा 19वी. कथेचं नाव आहे स्वाभिमानी व्हा. स्वाभिमानी व्हा. राजस्थानमध्ये असताना एकदा स्वामी विवेकानंद रेल्वेने प्रवास करीत होते. पहिल्या वर्गाने प्रवास करीत होते. त्यांच्या समोर 2 इंग्रज प्रवासी बसलेले होते. त्या इंग्रज प्रवाशांना आपल्या समोर एक भारतीय नागरिक बसलेला आहे हे त्यांना आवडलं नाही, सहन झालेले नाही. आपल्या समोर एक साधू बसलेला आहे हे त्यांना सहन झालेले नाही. ते त्या भारतीय लोकांची निंदा करू लागले, नालस्ती करू लागले, तसेच कुचेष्टाही करू लागले. साधूंची निंदा करू लागले, नालस्ती करू लागले, कुचेष्टा करू लागले. आणि थोड्या वेळानं पुढचं स्टेशन आलं. समोरच खिडकीतून पाहिलं स्वामी विवेकानंदांनी, समोरच स्टेशन मास्तर उभा होते. त्यांनी विचारलं, पाणी मिळेल का? आता हे संभाषण स्टेशन मास्तरशी स्वामी विवेकानंदांनी इंग्रजीमधून केलं. आणि हे ऐकल्यानंतर इंग्रज 2 प्रवासी चपापले. आणि मग त्यांना कळलं ह्या समोरच्या साधूला की इंग्रजी येते. आणि मग ते म्हणाले स्वामी विवेकानंदांना की इतके वेळ तुम्ही का गप्प बसले, का शांत बसले? स्वामी विवेकानंदांनी हसत हसत उत्तर दिलं, माझ्याशी गाठ पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. मूर्ख लोकांची गाठ पडण्याची ही पहिलीच वेळ नाही, पहिलाच प्रसंग नाही. असं म्हटल्यानंतर त्या 2 इंग्रज प्रवाशांचा तिळपापड झाला. कारण स्वामी विवेकानंद काय म्हणतात, मूर्ख लोकांशी गाठ पडण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग नाही. ते चिडले, रागावले, संतापले. इंग्रज 2 जे होते प्रवासी ते चिडले, रागावले, तिळपापड झाला त्यांचा. पण करणार काय? ते गप्प बसले, ते शांत बसले. कारण स्वामी विवेकानंदांचं बलदंड शरीर पाहून, बॉडी पाहून ते शांत बसले. थोडक्यात काय, या कथेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो तर कोणता मिळतो पहा. स्वाभिमानी व्हा, स्वाभिमानी बना. लक्षात ठेवा. धन्यवाद.